या पॉडकास्टच्या माध्यमातून मला असं एकीकडे सांगायचंय, संदेश द्यायचा आहे की ज्या स्त्रियांना 33व्या वर्षी, 35व्या वर्षी, असा 38-40 अशा वर्षांमध्ये एक वर्ष आता पाळी आलेली नाहीये म्हणून आता माझा मेनोपॉज झाला असं म्हणून त्यांनी अलबेल न राहता, तो मेनोपॉज कोणत्या कोणत्या कारणांमुळे झाला असेल, अनेक वेळा 40-45 वय आहे आणि आता बहुतेक आपलं सगळं हे आटपलंय म्हणून स्त्री निवांत असते आणि सगळं अलबेल चालू असतं आणि आता पाळी गेली म्हणून 4 महिने झाले, 6 महिने झाले, काही लक्षणं नसतात फारशी, थोडंसं ओबेज वगैरे समजा असलं तर मग काय आणखीन बघायला नको. त्याच्यामध्ये 6 महिने झाले तरी सुद्धा त्या स्त्रीला दिवस गेलेत हेच माहिती नसतं. तिला वाटतं आपल्याला मेनोपॉज झालाय आणि आपली पाळी गेली. आणि आहार, निद्रा, ब्रह्मचर्य हे सगळे त्रय उपस्तंभ आयुर्वेदामध्ये सांगितलेले. त्या विश्रांतीचा खूप मोठा रोल आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे आरोग्यासाठी. आणि तो केवळ झोप या अर्थाने नाहीये, तेवढंच ती रेस्ट आवश्यक आहे, कारण पुन्हा जोमाने ताजतवाना होऊन कामाला लागायचे. नमस्कार, मी सारिका, ह्या पॉडकास्टची होस्ट, फाउंडर आणि एक योग शिक्षिका सुद्धा आहे. आपले आजचे पाहुणे आहेत डॉक्टर समीर परांजपे, जे दापोलीत स्थित आहेत आणि पॉडकास्टचा विषय आहे मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती असंही आपण त्याला ओळखतो. हा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे, नाजूक आहे. बऱ्याच बायकांना हा त्रास होतो जेव्हा त्या मेनोपॉजच्या थ्रू जातात, किंवा बऱ्याच बायकांना मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती ही फार अबनॉर्मल एजमध्ये होते, फार यंग एजमध्ये होते. आणि या विषयावरती आयुर्वेद आपल्याला कसं मदत करू शकतं आणि करत आहे, अशा बऱ्याच काही विषयांवरती आपण बोलणार आहोत ह्या भागामध्ये. ओके, तर सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर परांजपे. नमस्कार. मीटिंग पॉइंट पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मला ह्या विषयाची खूप उत्सुकता आहे आणि त्याच्याशी भरपूर काही बोलायचं आहे तुमच्याशी. सो मेनोपॉज हा विषय बायकांशी निगडीत आहे जास्त करून. सो ह्या विषयामध्ये तुमचा कसा काय कल झाला, म्हणजे वैद्यकीय शिक्षण जेव्हा चालू असतं कुठल्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं, त्यांच्या एक लास्ट इयर मध्ये जेव्हा स्त्री रोग असा जेव्हा विषय अभ्यासण्यामध्ये येतो, तेव्हा अगदी रजो दर्शन म्हणजे मेनार्क, ओके, मग स्त्रीच्या आयुष्यातले एक एक टप्पे, मग ती गर्भिणी असेल, बाळंतीण झाल्यानंतरचा प्रसूतीपूर्व काल असेल, किंवा पाळी जाण्यासंबंधीचा काळ असेल, मेनोपॉज, तर हे सगळे टप्पे हे सगळ्या कोर्सेसमध्ये शिकवले जात असतात. आणि तेव्हा ते जे वय असतं ते सगळे विषय शिकण्याचं, तेव्हाला ते पुस्तकी पद्धतीतलं शिकून पूर्ण होतं की परीक्षेमध्ये आपल्याला एक मेनोपॉज याविषयी काय समजा प्रश्न आला असेल तर त्याचा एक आपल्याला 15 मार्काचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी आपण नंतर बोलू, पण एवढे मुद्दे माहिती असले की आपण ह्याचं छान उत्तर लिहू शकतो. याच्या पलीकडे त्या विषयाचं गांभीर्य विद्यार्थ्याला नसतं, हे मी वैयक्तिक अनुभवावरून हे सांगतो. त्या कालावधीमध्ये विद्यार्थी शिकत असतात, टीनेज नाही म्हणता येणार कारण थोडं आणखीन वय वाढलेलं असतं वैद्यकीय शिक्षणामध्ये. तर तेव्हा आपल्या आईला हे सगळे त्रास होत आहेत किंवा होऊन गेलेले आहेत किंवा होणार आहेत या संबंधीचं सगळं गांभीर्य त्या विद्यार्थ्याला डॉक्टर असून सुद्धा नसतं. आणि मी ते सगळं अनुभवलेलं आहे म्हणून मी सांगतोय की केवळ पुस्तकी ज्ञान त्या विषयातलं नुसतं असून उपयोगाचं नाही, तर प्रत्यक्षात ते केवळ वैद्यकीय विषय नाही येतो, त्याला काही सामाजिक अँगल आहे, कौटुंबिक अँगल आहे, त्याच्या वेगळ्या वेगळ्या छटा आहेत. एवढं समजण्याचं तेव्हा गांभीर्यच नसतं. आणि जे आम्हाला खरोखर नव्हतं आणि ते प्रॅक्टिसमध्ये पडल्यानंतर वैयक्तिक अनुभव, आपल्या आईविषयी होणारे जे काही त्रास आहेत याचं सगळं सखोल चिंतन करायला लागल्यानंतर अरे आपण असा विषय सगळा शिकलेला होतो आणि याचं गांभीर्य नसल्यामुळे आपण याच्यामध्ये खूप काही काम करू शकलो नाही. तर याची एक मला खंत होती. त्या संबंधी कधीतरी माय स्टोरी या सगळ्या विषयाच्या मागे काम करण्याची ही खरी तर अशी वैद्यकीय विषय खूप बारकाव्याने समजून न हाताळला गेल्यामुळेची माझी स्टोरी निर्माण झालेली आहे. म्हणजे केवळ पुस्तकी किडा म्हणून वैद्य असो, डॉक्टर असो,
हा असून उपयोगाचा नाही, तर त्याला सगळे कौटुंबिक, भावनिक, सामाजिक सर्व प्रकारचे अँगल त्या वैद्याला, डॉक्टरला असणं हे गरजेचं आहे. हे मला फार उशिरा कळालं. 12 वर्ष लागली, एक तप गेलं त्याच्यामध्ये. पण त्याच्यातनं काहीतरी चांगलं नक्की उभं राहत आहे म्हणून मी समाधानी पण आहे. व्हेरी नाईस. आणि हा विषय स्पेसिफिकली तुम्हाला का करावासा वाटला? का तुम्हाला ह्या विषयावरती तुम्ही ट्रीटमेंट जास्त होत होती तुमच्याकडून, का असं काही होत होतं? 2 प्रकार. एक तर आपल्याकडे येणारी जी रुग्णसंख्या आहे ती मॅक्झिमम स्त्री रुग्ण. ओके. आणि त्यामध्ये सुद्धा त्यांची वय 40च्या वर, 45-50 अशा वयातल्या स्त्रिया. मग त्यांना निर्माण होणारी जी काही लक्षणं आहेत ही सगळी लक्षणं मेनोपॉज संबंधी आहेत आणि ही सगळी ट्रीट करणं, मग त्यांना जे काही उपयोग होत आहेत विविध औषधांचे, आयुर्वेदीय चिकित्सांचे, त्याच्यातनं एक 10-12 वर्षांच्या कालावधीमध्ये एक प्रोटोकॉल आयुर्वेदीय तयार होत गेला. आणि तो तयार होत असताना असं लक्षात आलं की अरे या सर्व चिकित्सा मार्गांचा अवलंब आपण आपल्या आईला करूच शकलो नाही आहोत. की जेव्हाला त्याचं गांभीर्य आपल्याला एवढं नव्हतं आणि प्रत्यक्षात आपल्या आईनी हे सगळे त्रास भोगलेले आहेत. आता ती नाहीये, पण ती आम्हाला खूप शिकवून गेली. प्रत्येक स्टेजेसमध्ये कसे कसे त्रास होतात आणि त्याचं किती कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. आणि माझ्या वैद्यकीय शिक्षणाच्या कालावधीमध्येच तिला सगळे हे त्रास सुरू झाले. आणि तेव्हा आम्हाला त्याचं खरोखर गांभीर्य नव्हतं. आणि एका डॉक्टर मुलाच्या आईला जर समजा हे सगळे एवढे त्रास सहन करायला लागू शकतात किंवा वैद्यकीय घरामध्ये अशी स्थिती, तर मी विचार केला की ज्या घरामध्ये डॉक्टर नाही त्या घरामध्ये स्त्रियांना हे सगळे विषय समजावून सांगणार कोण? त्यांना हे सगळं समजून घेणारी व्यक्ती, त्यांना ते मार्गदर्शन करणे, काउन्सिलिंग, चिकित्सा, हे सगळं खूप दुष्कर आहे आणि त्यात तो हा टॅबू सब्जेक्ट आहे. आणि मग मी असं ठरवलं की आपण या विषयामध्ये काम करायचं. माझ्या सौंची याच्यामध्ये खूप छान साथ मला लाभलेली आहे. आणि आम्ही गावोगावी जाऊन याचा एक अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे. एज्युकेशन ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे. नुसती ती स्त्री आपल्याकडे आली, तिने कंप्लेंट सांगितल्या, तिला औषधं दिली आणि पाठवून दिली, चिकित्सा संपत नाही या रजो निवृत्ती या कालावधी संबंधीची. तर तसे अनेक छटा सगळ्या नीट समजून घेऊन त्या स्त्रीला ते सगळं काउन्सिलिंग करणे, तिला शारीरिक होणारे त्रास, मानसिक, कौटुंबिक ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिची चिकित्सा एक होलिस्टिक अप्रोच असला पाहिजे त्याच्यामध्ये. ही गोष्ट 12 वर्षांच्या अनुभवामध्ये एक एक येऊन मग ते प्रोटोकॉल तयार होत गेला. आणि आणखीन एक गोष्ट त्यामध्ये मला अशी सांगायची आहे की गावोगावी जाऊन या स्त्रियांना एज्युकेट करणं, निदान आता मी रुरल एरियामध्ये प्रॅक्टिस करतोय, दापोली, खेर्डी यासारख्या ठिकाणी, म्हणून त्याची मला गरज भासते की मला या सर्व स्त्रियांपर्यंत जाऊन पोचून हे नेमकं काय आहे हे सगळं सांगावं लागणार आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा गावोगावी जाऊन आम्ही ही व्याख्यानं त्यांना देऊन हे नेमकं काय आहे, ही नॅचरल प्रोसेस असली तरी त्याच्यामध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भाव होतो. त्याच्यासाठी मी 1-1, 1.5 तासाचं व्याख्यान त्यांना देऊन त्यांच्या शंका, कुशंका यांचं सगळं निरसन करून आम्ही हे काम करतो. आणि शहरामध्ये स्त्रियांना त्या एज्युकेटेड असल्यामुळे असेल किंवा मीडियाचा मदत असेल त्याच्यामुळे त्यांना मेनोपॉज ही टर्म तरी माहिती आहे किंवा त्यातनं काय काय जे त्रास होतात, हॉट फ्लॅशेस वगैरे हे त्यांना माहिती असतं. भले त्याच्यावर त्यांना काम करायला वेळ असेल किंवा नसेल, पण त्यांना माहिती तरी असतं. तर हे ग्रामीण भागामध्ये त्यांना टर्म माहिती नाही पासून सगळा काळोख आहे. तर तिथे पहिल्यांदा त्याच्यावर प्रकाश टाकणे, अवेअरनेस आणि एज्युकेशन हे काम मी सध्या करतोय. आणि मग ह्या अशा पॉडकास्ट किंवा युट्यूब व्हिडिओ यांच्याद्वारे जे काही आपण व्यक्त होऊ ते आपोआप मग मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये वगैरे आपोआप पोचणार आहे. तर म्हणून आम्ही गेली आता 12 वर्ष याच्यावरती प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या असं काम करतो आहोत. आणि त्यातनं मला ऊर्जा मिळते कारण हा माझा पॅशनचा विषय आहे. आय एम ऑन मिशन नाव. I would say we are on mission to treat and transform 10 million middle-aged women above 40 years facing perimenopausal challenges with the help of holistic approach of Ayurveda to make them happy and healthy. या एका मिशनला लक्षात ठेवून आम्ही हे आमच्या परीने काम आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सुरू केलेलं आहे. कारण मला ह्या विषयाचं कुतूहल अशामुळे आहे की आम्ही राहणारे शहरातली माणसं, बरोबर, आपण आता दापोलीत हे करतोय. सो सिटीज मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर
गायनॅक कडे जातात, बरोबर, आणि तो मॉडर्न मेडिसिनचा भाग येतो. आयुर्वेदाचार्याकडे कधी जावं असा विचार पडत नाही. सरळ विचार पडतो की मॉडर्न डॉक्टरकडे म्हणजे ॲलोपॅथी किंवा त्यांच्याकडे जावं. आयुर्वेदामध्ये पण ह्याचा उपचार होऊ शकतो, हे फार इंटरेस्टिंग वाटलं मला. यु नो, सो मग ह्याच्यामध्ये आता एक थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपण जी महिन्याची पाळी येते त्याचे वेगवेगळे टप्पे जे आहेत ते थोडक्यात जरा समजता येईल का? त्याच्यासाठी आपल्याला अगदी मुळात स्त्री देह थोडासा समजावून घ्यावा लागेल. ओके. जितक्या वेळ मुलगा किंवा मुलगी लहान वयाचे असतात ते सुरुवातीला देह सारखेच. जेव्हा त्यांच्यामध्ये वय वाढल्यानंतर बदल व्हायला लागतात, हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागतात, तेव्हा हा मुलगा आणि ही मुलगी, मग मुलगी असेल तर त्याच्यामध्ये इस्ट्रोजन वगैरे लेवल वाढणे आणि मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल वाढणे आणि एक बाह्य काही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बदल होत होत ते जेव्हा ती मुलगी वयामध्ये येते तर आयुर्वेदामध्ये असं वर्णन आहे की वत्सरात 12 ऊर्ध्वम म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही पाळी त्या मुलीला सुरू होते. मासिक पाळी महिन्याला नीट वेळच्या वेळेवर येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही एक अवस्था आहे. ती मुलगी थोडी अजून वयात आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर ती कन्सीव्ह होणं, ती गर्भिणी, तिचा कालावधी 9 महिन्यांचा पूर्ण होणं, ही एक अवस्था आहे. गरोदर स्त्री दिवस पूर्ण झाल्यानंतर ती बाळंत होणं, प्रसूती होणं, मग ती सुतिका, ही एक अवस्था आहे. ही जशी अवस्था आहे अशी एक ठराविक कालावधी 45-50 वर्षी तिच्या ओव्हरीज मधली ती जी काही बीज आहेत त्यांचा साठा कमी झाल्यानंतर ते सगळं थांबणे, मासिक पाळी थांबणे, ही एक रजोनिवृत्ती, ही एक अवस्था आहे. जसं एखादी स्त्री गरोदर झाली म्हणजे काही ती आजारी नाहीये, त्याची ती एक अवस्था आहे, तशी रजोनिवृत्ती होणे ही एक अवस्था आहे असं जर लक्षात घेतलं तर ती नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तिच्याकडे आपण पाहतो कसे हे जर आपण लक्षात घेतलं तर अनेक गोष्टी आपल्याला त्यांचा उलगडा होऊ शकतो. ओके डॉक्टर, आता एक खूपच महत्वाचा आणि थोडासा कदाचित वेगळाही असू शकतो पण पिरियडशी रिलेटेडच हा प्रश्न आहे की पूर्वी पाळी आली का बाबा आराम कर, काही करू नकोस, कट टू आजच्या वेळांमध्ये कदाचित ग्रामीण भागात पण तसं होत असेल, बायका सगळं काम करत असतात. सिटीमध्ये तर नोकरीला जातात, जिमिंगला जातात, हे मी ऐकलेलं आहे. योगा क्लासमध्ये आमच्याकडे यायचा प्रयत्न करतात, मग आम्ही सांगतो की बाबा नका येऊ वगैरे असं. सो त्याचाही काही परिणाम होत असेल का ह्या सगळ्या विषयांवरती आपण जे बोललो ते? मुळात रजस्वला परिचर्या नावाची काही गोष्ट आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे श्लोकबद्ध. याच्यामध्ये त्या रजस्वला म्हणजे जिची पाळी सुरू झालेली आहे आणि 3 दिवस 4 दिवस ब्लिडिंग होत आहे, त्या कालावधीमध्ये काही नियमांचं पालन करणं असं अपेक्षित आहे, ज्याचं मार्गदर्शन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. आणि अनेक त्रास हे पाळी जाण्याच्या कालावधीमध्ये जे स्त्रियांना होत असतात तेव्हा त्या स्त्रिया मला प्रश्न विचारतात, हे मलाच का होतं, असा प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याचं कुठेतरी उत्तर आम्हाला मागे शोधावं लागतं. आणि ते शोधत शोधत जात असताना ती स्त्री असं म्हणते की माझ्या सासूबाई असं म्हणतात की हे आमच्या वेळेला असलं काही नव्हतं, तुम्हालाच कसं हे सगळं होतं. बरोबर. कसलं डिप्रेशन आम्हाला माहिती नव्हतं, कुठले हॉट फ्लॅशेस नाही आणि ऑस्टिओपोरोसिस नाही आणि काय नाही, हे तुम्हालाच नवीन सवय निर्माण झालं. एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की आता एकंदर आयुर्मान हे भारतातलंच नाही तर एकंदर जगभरातलं स्त्रियांचं पुरुषांचं हे वाढलेलं आहे. पूर्वी आयुर्मान किती 38-40 अशा वयात अनेक स्त्रियांचे
गरोदरपणामध्ये किंवा बाळंतपणामध्ये मृत्यू होऊन जायचे, अनेक साथीचे रोग होते, अनेक अँटीबायोटिक्स औषधं यांचं काही मदत नव्हती. तेव्हा 40शीला आयुष्य संपून जायचं, तर त्या स्त्रीला मेनोपॉज माहिती असण्याचं कारणच नाही. तर ते मेनोपॉज ही संकल्पना आणि ती सगळी अवस्था ही खूप मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशनला बघायलाच मिळालेलं नाही. आयुर्मान आता सगळं वय वर्ष 60, 65, 70 असं सगळं स्त्री पुरुष सगळं ते अनुभवत आहेत. म्हणून आपल्याला आता ह्या सगळ्या विषयांना वाचा फुटते. गेल्या 50 वर्षामध्ये सगळं ह्या टर्म्स, टर्मिनॉलॉजी आणि सगळी लक्षणं या संबंधी उहापोह चालू आहे. तर ती एक वाढलेलं आयुर्मान ही गोष्ट लक्षात घेऊन, आयुर्मान म्हणजे आयुष्य, पूर्वी जे कमी वयात माणसं मरून जायची, अच्छा, लाईफस्पॅन, आता लाईफस्पॅन वाढलाय. तर तो लाईफस्पॅन जास्त आहे आता. आणि तो साधारण भारतात 68 वगैरे असा आहे. तो काही कालावधीने अजून चांगला वाढणार आहे, 70, 72 असं होईल. जपान या बाबतीत जरा अग्रेसर आहे अजून. तर ती भारताची ही स्थिती अजून येणार आहे, जशी सोबतता आणि अशी जशी येत जाईल तसं. पण वाढतं वय, वाढतं आयुर्मान हे या सगळ्या गोष्टींना वाचा फोडणारा महत्वाचा विषय आहे. आता हे त्रास मलाच का होतात असं जेव्हा ती स्त्री प्रश्न विचारते ना, माझीच का हाडं झिजतात, माझंच बोन डिजनरेशन, माझेच मणके का दुखतात, माझेच गुडघे का झिजले, माझंच बोन का फ्रॅक्चर झालं, कॅल्शियम डेफिशियन्सी मलाच का होते, माझेच केस का गळतात, मलाच ड्रायनेस का येतो, अनेक तक्रारी ती मलाच का असा प्रश्न विचारते. तेव्हा मला आयुर्वेदाच्या परिभाषेतून तिच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात. ते या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की पाळी सुरू झाली वयाच्या 12व्या वर्षी की अगदी 50 वर्षापर्यंत ती असते. तर आपण सुधारून चालू की 40 वर्षांचा कालावधी मिळतो एक दर महिन्याला पाळी येण्याचा. तर त्याचं सोपं कॅल्क्युलेशन आपण असं करू की महिन्याला 3 दिवस, वर्षाला 12 त्रिक 36, हिशोबाला आपण 40 पकडू. वर्षाकाठी 40 दिवस एकंदर त्या स्त्रीचे मासिक पाळी या संदर्भात जातात. आता एवढे वर्ष पाळी येणार, 4 चोक 16, 1600 दिवस आपल्याला एकंदर ह्या पाळी संबंधी त्या स्त्रीला सामोरं जावं लागतं. आपण एक 100-200 दिवस कमी करू, गरोदरपण आहे त्याच्यामध्ये पाळी येत नाही, 1-2 बाळंतपण आहेत वगैरे असे म्हणून आपण काही कॅन्सलेशन करू शकतो. तरी पण एकंदर 1400-1500 दिवसांचा कालावधी हा स्त्रीचा पाळीच्या संदर्भातला आहे. आता तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो की तुम्ही एक इमॅजिन करा, एखाद्या ठिकाणी नोकरी करताय, शिक्षिका आहात किंवा बँकेमध्ये म्हणा किंवा कुठल्याही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करताय आणि तुम्हाला हक्काची सुट्टी मिळाली आणि तुम्ही आता कोकणाशी संदर्भात आहात म्हणून गणपतीच्या सुट्टीला कोकणामध्ये आलेले आहात. गणपती आपल्या घरी येणारे, बसणारे, आपल्याला 2-3 दिवस सुट्टी मिळाली छान, म्हणून मजेत आहे सगळं कुटुंब, एक फॅमिली, सगळं लाईफ आपल्याला क्वालिटी टाइम सगळा स्पेंड करायला मिळणार आहे म्हणून सगळे खुश आहेत. अचानक तुम्हाला फोन येतो की उद्या तुमचं काय गणपती वगैरे काय सणवार आहे आम्हाला माहिती नाही, तातडीने कामाला हजर व्हा, ऑडिट लागलंय, इन्स्पेक्शन लागलंय, काय वाटेल ते, काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झालाय आणि तुम्हाला उठून जावं लागलं. एक कर्तव्य भावनेनी, नोकरी आहे, वरनं फोन आलाय, तुम्ही जाणार, पण तुमचा मेंदू कशासाठी तयार आहे? आपल्याला 3 दिवस छान स्पेंड करायला मिळणार याच्यासाठी तयार आहे. छान विश्रांती मिळेल, छान वातावरणात आपण असू, आणि तेव्हा तुम्ही जाताना ज्या त्या चरफडत जाता. भले ते कर्तव्य भावनेने जात असाल, तुम्हाला एकीकडे ते छानही वाटत असेल की मी ते सगळं करते म्हणून, पण आत कुठेतरी दुःख आहे, तुम्हालाच नाही तुमच्या फॅमिलीमध्ये दुःख आहे. तर ते जे चरफडणं आहे ना, ते पहिल्यांदा एक फील करा, सुट्टीवरून जावं लागतंय. तर असं आपल्या मेंदूला निसर्गतः एक इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये स्त्रीला नैसर्गिक विश्रांती मिळण्याचा कालावधी हा 3 दिवस. जेव्हा तिची काही ब्लिडिंग होणार आहे, थोडंसं पोटात दुखतं, कंबर दुखते, थोडं चिडचिड होते, पण तेव्हा त्या स्त्रीला जर तिला स्वतःला एक मी टाइम मिळाला विश्रांतीसाठी, तर तिचं एक लोकल हायजीन मेंटेन करण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी तिला तो कालावधी स्वतःचा असा
अपेक्षित आहे, हवा असतो आणि तो मेंदूला खरं मेंदूने गृहीत धरलेला आहे की आपल्याला विश्रांती मिळणार आहे. पण अशा स्थितीमध्ये जर समजा एक उदाहरण, आता पुढचं उदाहरण घ्या, ज्याच्यामध्ये आपल्याला एखादी जखम झाली, मार लागला, ऍक्सिडेंट झाला आणि ब्लिडिंग होत आहे, ड्रेसिंग चाललंय तिचं, तर तेव्हा साधं डॉक्टर काय सांगतात किंवा आपल्यालाही समजतं किंवा या जखमेला त्रास व्हायला नकोय म्हणून आपण विश्रांती घेतली पाहिजे, चालता फिरता कामा नये, ते सगळे काय टाक्यानं त्रास होऊ नये, ती जखम नीट भरली जावी, याच्यासाठी म्हणून विश्रांती गरजेची आहे सक्तीची. तर तेव्हा आपण घेतो की नाही विश्रांती? असा हा गर्भाशय महिन्याकाठी एकदा 3 दिवस जेव्हा ब्लीड होतोय तेव्हा अक्षरशः खरवडून निघत असतो. आणि ह्या खरवडून निघण्याची क्रिया आहे, तर शेड ऑफ होतं ना ते सगळं लायनिंग. तर त्यावेळेला पोटात दुखणं, स्नायूंचं आकुंचन पावल्यामुळे ते पेन होणं, या सगळ्या प्रक्रियांमध्ये जो काही थकवा आहे, तर तेव्हाला त्या स्त्रीला विश्रांतीची गरज आहे. वातप्रधान अवस्था ती आहे आणि तेव्हाला ती विश्रांती जर मिळाली नाही ना, तर त्याची ती पूर्तता कशी करणार? ती जे काय सुटीचे दिवस आहेत ती भरून कसे काढणार ती? तर ती विश्रांती त्या हिलिंगसाठी त्या गरजेची आहे की पुन्हा ती विश्रांती घेऊन ती स्त्री पुन्हा महिनाभर उत्साहाने जोमाने काम करण्यासाठी कटिबद्ध होणार आहे. तर ते 3 दिवस तिला विश्रांतीसाठी मिळायला हवेत, न की काहीतरी शरीरातून दोष बाहेर जात आहेत, ती मलिन आहे, बिलकुल नाही. ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्या स्त्रीच्या स्त्रीत्व आणि रिप्रोडक्शन या सगळ्या गोष्टी नीट होण्यासाठी. तर आता आपल्या धार्मिक सगळ्या नियमांमध्ये त्या रजस्वलेनी याला शिवायचं नाही, त्याला शिवायचं नाही, हे काम करायचं नाही, ते काम करायचं नाही, हे याच्यासाठी ओवून दिलेलं आहे की तिला ती विश्रांती मिळावी आणि तिला मी टाइम मिळावा आणि तिला लोकल हायजीन आणि सगळ्या गोष्टी तिला सगळ्या करण्यासाठी गरजेचं आहे. तर तो इष्टम धर्मेण योजयेत असं एक सूत्र आहे. जी गोष्ट त्या व्यक्तीसाठी, समाजासाठी हितकारक आहे, इष्ट आहे, त्याला धर्माची किंवा अशा रीतिरिवाजांची, सोहळ्या ओळ्याची जोड द्या, म्हणजे तरी निदान सोसायटी ते फॉलो करेल. तुम्ही म्हणजे अनेक वेळेला अनेक प्रश्न असे असतात की ते फार सायंटिफिकली आणि लॉजिकली समजावत बसले तर ते माणसांच्या डोक्यात शिरतात असं नाही. पण बाबा हे सोहळं ओळा आहे, हे पाळा, देवाला हे करायचं नाही, आपोआप नैवेद्य करणं, जेवण करणं, सगळं त्या बाईला त्यातनं मुक्तता झाली की विश्रांती मिळणार आहे. तर ती गोष्ट विश्रांतीची 1200 दिवसांची चरफड आयुष्यातली कुठून भरून काढणार, तो एक प्रकारचा बॅकलॉग आहे. तर तो कुठेतरी शरीराला ती जी काही सुट्ट्या तुम्ही घेतलेल्या नाहीयेत, ज्या तुम्हाला मिळालेल्या होत्या, त्या रिटायरमेंटच्या वेळेला जर समजा एवढ्या सुट्ट्या तुंबलेल्या आहेत, तुम्हाला एकदम मिळतात का होत्या? फुकट जातात त्या. मेडिकल लिव्ह असतात, कॅज्युअल लिव्ह असतात, कितीतरी लिव्ह असतात. त्या अनेक असे असतात की कर्मचारी की त्यांच्या पडून असतात त्या. तर त्या योग्य वेळेला त्या त्यांच्या उपभोगाला लागतात आणि त्या उपभोगलेल्या नसतील तर त्या फुकट जातात. मग तेव्हाची झालेली चरफड आणि नंतर त्या मिळत नाहीत. म्हणून ह्या सगळ्याचा कुठेतरी विचार नक्की केला गेला पाहिजे की हा विश्रांतीचा, हक्काचा विश्रांतीचा काळ स्त्रीनी गमावू नये. म्हणजे आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा ज्या कर्मचारी आहेत त्यांना आम्ही रविवारी सुट्टी देत नाही. रविवारी काम चालू असतं. तुला 3 दिवस 4 दिवस पगारी सुट्टी मिळेल, पण मेन्स्ट्रुएशन सुरू झालं, एमसी सुरू झाली की तू कामावर यायचं नाहीस. माझ्याकडलं 16 बिघडेल म्हणून नाही, तुला विश्रांती मिळायला हवी म्हणून. तर ही गोष्ट तेव्हाला गरजेची आहे. त्या स्त्रीला विश्रांती मिळाली पाहिजे म्हणून मी तुला पगार देईन, पण तू घरी बस. मग त्यावेळेला त्या स्त्रीने अडचण आली आणि काही काम नाही म्हणून अंगण झाडायला जायचं नाहीये, पेंडी काढायला किंवा अन्य काही झाडं लावायला आणि खड्डे खणायला. तेव्हा विश्रांती म्हणजे विश्रांती, वैयक्तिक स्वच्छता आणि आहार. आणि ते न घेतल्यामुळे त्याचे त्रास सगळे शरीराला भोगायला लागतात. कारण विश्रांती ही मोठी चिकित्सा आहे. पुरेशी झोप, पुरेसं योग्य अन्न आणि विश्रांती, आहार, निद्रा, ब्रह्मचर्य हे सगळे त्रय उपस्तंभ आयुर्वेदामध्ये सांगितलेले. त्या विश्रांतीचा खूप मोठा रोल आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेला आरोग्यासाठी. आणि तो केवळ झोप या अर्थाने नाहीये, तेवढंच ती रेस्ट आवश्यक आहे. कारण पुन्हा जोमाने ताजतवानं होऊन कामाला लागायचे. तर ते त्या स्त्रियांनी आत्ताच्या काळात सोहळ्या ओळ्याचा फार विचार न करता, धार्मिक या गोष्टींना कुठला अँगल न देता, स्वतःच आरोग्य, स्वतःची विश्रांती आणि तो सगळा बॅकलॉग भरून काढणे याच्यासाठी म्हणून तो मिळवून घ्यायला हवाय. आणि त्या व्रणीचं
अशा गर्भाशयाला हील होण्यासाठी म्हणून वेळ द्यायला हवाय. या भाषेत वैद्य म्हणून मी हे सगळं बारकाव्याने उलगडून सांगतो आणि ते खूप जबाबदारीने मी या विविध गावांमधल्या स्त्रियांना हे समजावून सांगतो. याचं कारण शहरामध्ये स्त्रिया तुम्ही म्हटल्यात तसं जिमला जात आहेत किंवा नोकरी करतायत असं सगळं, पण आता गावाकडे सुद्धा या गोष्टींचं स्वरूप हळूहळू पालटायला लागलंय आणि त्यांना ते सगळं समजावून सांगणं तेवढंच आवश्यक आहे की ना की फक्त शहरामध्ये. तर त्यांना पाळीच्या काळात विश्रांती गरजेची आहे आणि ती न घेतल्यामुळे होणारे तोटे हे ठामपणे सांगितले गेले पाहिजेत. यामध्ये सोहळं होळं धार्मिक विषय या संबंधी सुद्धा बोलायला हरकत नाही. एक वैद्य, एक पुरोहित या सगळ्या नात्याने मी जे सांगतो की बाबा तू देवाचं समजा काय त्यावेळी तुम्ही नाही ना करत, तसंच जेवणही करू नको तू, अन्न अग्नी पाणी यांना शिवू नको. त्यावेळेला ती जबाबदारी 3 दिवस घेऊ दे ना अन्य कुटुंबियांना. आता पूर्वी जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेला अन्य माणसं घरात ते शिजवायची, ती बाई बाजूला बसायची. आता समजा घरात नेमकीच माणसं आहेत तर जी मुलं जरा मोठी झालेली आहेत त्यांना चहा करता आला पाहिजे, त्यांना भांडी घासता आली पाहिजे, त्यांना आमटी भात शिजवता आला पाहिजे. तुम्ही इन्स्ट्रक्शन द्या त्यांना, अशी फोडणी द्या. अगदी पोळ्या नाही चांगल्या करता येणार पण आमटी भात शिजवून खाता येईल की नाही. नवऱ्याची जबाबदारी आपल्या बायकोला विश्रांती द्यायची तर तू आमटी भात शिजव, पिठला भात करून बायकोला पण वाढ, तू पण जेव आणि तिला विश्रांती दे. तर ते शक्य आहे आणि हे जर इच्छा असेल तर जमतं. खरी गोष्ट आहे. मग एखाद्या वेळेस एखाद्या घरामध्ये एखादी वय झालेली सासूबाई आजारी किंवा म्हातारी असेल तर ती सुद्धा नीट समजून घेऊन सुनेला विश्रांती देऊ शकते. पुस्तक ह्याच्यासाठीच लिहिलंय तिला जपताना. तिला जपताना या शब्दाचा अर्थ या विविध गोष्टींमध्ये आहे. नवऱ्याने बायकोला जपायचंय, सासूने सुनेला जपायचंय. समजा सासू वयाची जास्त आहे आणि सून जर समजा मेनोपॉज मध्ये आहे तर सासूने सुद्धा तिला समजून घ्यायला हवंय, ना की फक्त सुनेने सासूला. तर दोन्हींनी एकमेकांना समजून घ्यायचंय. नंडेनी आपल्या वहिनीला समजावून घ्यायचंय, मुलांनी आपल्या आईला समजून घ्यायचंय, मुलींनी आपल्या आईला समजून घ्यायचंय. हे सगळं असं करायला हवंय. मग एखादी स्त्री म्हणेल अहो माझं वय तर आता 60 आहे आणि मी हे सगळं कशाला समजून घेऊ, या रजस्वला परिचर्या आणि काय तुझ्यासाठी आता नाही, तुझं झालं सगळं मागे निघून. आता तुझ्या सुनांना मुलींना ठामपणे हे तू सांगायला हवंय मी जसं जमेल तसं, मला काय पाठ कंबर दुखत दुखत मी आमटी भात तुला खायला घालीन, बाजूला बस, असं सांगणं गरजेचं आहे. आणि हे शक्य आहे जर वेगळ्या वेगळ्या कुटुंबातल्या सगळ्या माणसांनी एक एक त्या स्त्रीच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर. कारण बऱ्याच वेळा काय होतं ते अंधश्रद्धा म्हणून तो विषय आजकाल टाळला जातो शहरांमध्ये, म्हणजे मॉडर्न विचाराची लोक ना. सो पण त्याच्या मागे त्याला ती अंधश्रद्धा आणि श्रद्धा या कशामध्ये न बसवता त्याला आरोग्य, हेल्थ, विश्रांती याच आणि मगाशी सांगितलं असं दिवसांचं कॅल्क्युलेशन, महिन्याचे 3 दिवस, वर्षाचे 12-36 इतके वर्षांचा कालावधी, या कॅल्क्युलेशन मध्ये लोकांना, नोकरी करणाऱ्या माणसांना ना या सीएल आणि मेडिकल लीव्ह ह्या भाषेत कळतं सगळं. म्हणून मी हे सगळं या भाषेत बोलतो. टेन्युअर तुम्ही कसं काय बनणार. नाही, हा खूप महत्वाचा विषय आहे. कारण आजकाल ऍटलीस्ट सिटीमध्ये तरी बायका नोकरीला जात आहेत, सगळं 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 जड काम करतायत. बरं म्हणजे सुट्टी हा प्रकार नसतो तेव्हा शरीराला आराम हा दिला जात नाही. इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफस्टाईल असं गणलं जातं. पण त्याचे दुष्परिणाम भरपूर होतात. दमून जातो शरीराच्या मध्ये आणि ते दमून गेलेलं शरीर वय वाढलं की नंतर ते सगळं दुखणीवर काढतं. म्हणून अगोदर ती विश्रांती तेवढी घेतली असावी, म्हणजे पुन्हा ती एक पुन्हा तजेलदार होऊन ती स्त्री पुन्हा कामाला उभी राहील. बरोबर. सो बऱ्याच केसेसमध्ये म्हणजे आता शहरांमध्ये तरी मी ऐकलेलं आहे की 40 मध्ये किंवा 45 या वयामध्ये बऱ्याच वेळा काय म्हणतात अर्ली मेनोपॉज सारखा हा प्रकार यायला लागतो. हे असं ग्रामीण भागात सुद्धा आढळून येतं का? हो, दुर्दैवाने हो होत आहे का. शहरातली कारणं निराळी आहेत आणि ग्रामीण भागातली कारणं निराळी आहेत. अच्छा. आता अनेक स्त्रियांची पाळी खरी तर ती 50व्या वर्षी नैसर्गिकरित्या बंद व्हायला हवी, रजो निवृत्ती म्हणून, पण अनेक स्त्रियांना ती 45व्या वर्षी, 40व्या वर्षी, अगदी 35व्या वर्षी सुद्धा बंद झालेल्या स्त्रिया आहेत. आता 35 हे खरं तर वय रजो निवृत्ती होण्याचं नाहीये. अच्छा. पण कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने ती पाळी बंद होते. मग अगदी त्याला साधंच कारण असतं अॅनिमिया, अंगात पुरेसं रक्तच नाही हो. म्हणजे त्या स्त्रीचं जे कुपोषण होतंय
तर पुरेसा अंगात सकस रक्त नाहीये, हिमोग्लोबिन नाहीये, तर ते आर्तवाचं प्रवर्तन होणं शक्य नाही. तर त्या स्त्रीला अशी 1 वर्ष 2 वर्ष अशी ती पाळी यायची बंद झाली, पुरेसं रक्त नसल्यामुळे, अॅनिमिया असल्यामुळे. मग ती म्हणते आता माझी पाळी गेली, आणि मग तिला ती पाळी गेल्यासारखी स्थिती असल्यामुळे तिला मग विविध तक्रारी व्हायला लागतात. आणि ती जेव्हा त्या तक्रारी घेऊन आमच्याकडे येते, अगं 35च वय तुझं अजून आहे आणि तू पाळी गेली काय म्हणतेस, मी सांगतो असं कर, तुझी पाळी पुन्हा सुरू व्हायला लागेल. अशा अनेक जेव्हा केसेस आम्हाला बघायला मिळाल्या, तेव्हा 2-2, 3-3 वर्ष पाळी थांबले, आता मेनोपॉज झाला असं डिक्लेअर झाल्यानंतर बायकांना पाळी आलेली आमच्या बघण्यामध्ये आहे. आणि आयुर्वेदाच्या वय नाही ना ते. 50 वर्षापर्यंत जर समजा पाळी येण्याकरता निसर्गाने व्यवस्था केलेली आहे, तर आपण 35च्या वयाला थांबू नये. प्रवर्तन होण्यासाठी कोणते कोणते अडथळे आहेत, कोणती कोणती कारणं आहेत, ही जर त्याच्या मूळ कारणापर्यंत गेलो तर आपल्याला ते शक्य असतं. आता काही केसेस अशा आहेत की ज्याच्यामध्ये वयाच्या 38व्या वर्षी, म्हणजे माझ्या एका बहिणीचीच काही फायब्रॉइड आणि काही कारणांमुळे त्याची हिस्टेरेक्टमी करावी लागली, आणि मग ती 38व्या वर्षीच झाली, त्याच्यामुळे तिचा मेनोपॉज 38व्या वर्षी झाला. तर त्याला त्या मेनोपॉजला आपण समजून घेऊ शकतो की बाबा हिस्टेरेक्टमी झाली, गर्भाशय काढूनच टाकला. पण या इतक्या कमी वयामध्ये कुठले तरी हॉर्मोन्स कमी पडतायत म्हणून आणि पोषणच नाही म्हणून किंवा अशी स्थिती येऊ नये. आणि याच्यासाठी आयुर्वेद खूप बारकाव्याने मार्गदर्शन करतो. आणि सांगायची गोष्ट म्हणजे, आता हे ऑन कॅमेरा बोलतोय म्हणून मी खूप जबाबदारीने बोलतो की वयाच्या 36व्या वर्षी एका रुग्णेची पाळी बंद झाली. ती रुग्णा माझ्याकडे वयाच्या 64व्या वर्षी आली. वय वर्ष 64. काही अन्य तक्रारी घेऊन, सायटिका, मणक्याचे विकार, कारण स्त्रियांना हे होतातच, पोस्ट मेनोपॉझल पिरियडमध्ये होतात. तर तिला आयुर्वेदाची चिकित्सा सगळी जी काही सुरू झाली, बस्ती, काही काढे, काही वातशमनाची क्रिया, एक आठवडाभर झाला असेल, आणि औषधं घेऊन ती स्त्री निघून गेली. आणि 8 दिवसांनी तिच्या नवऱ्याचा फोन आला, डॉक्टर फारच गंभीर गोष्ट घडली आणि माझ्या बायकोला म्हणाले खूप ब्लिडिंग होतंय, पाळी सुरू झाली. आणि म्हटलं वय काय पेशंटचं, 64 म्हणाला, एवढं ब्लिडिंग होतंय, बरं सगळे औषधं थांबवा म्हणून पहिल्यांदा औषधं थांबवली. काही गरम पडलं असेल, उष्ण पडलं असेल, बघू नंतर. मी बाहेर होतो, त्याच्यामुळे म्हटलं आपण आल्यावर बघू, सोनोग्राफी करून ठेवा. म्हणजे या अशा वयामध्ये एवढं ब्लिडिंग एखाद्या स्त्रीला होणं, हे काही गोष्टी रूल आउट करण्यासाठी हे सोनोग्राफी करणं आवश्यक असतं. कुठे फायब्रॉइड नाही ना, कुठली गाठ नाही ना वगैरे. तर सोनोग्राफीमध्ये ऍब्सोल्युटली काही मिळालं नाही, फायब्रॉइड नाही, कुठली गाठ नाही, काही नाही. तर मी जेव्हा बाहेर गावाहून आलो आणि त्या आजींना फॉलोअपसाठी बोलावलं, तेव्हा त्या आजी हसत हसत आल्या. म्हटलं एवढा त्रास होतोय, ब्लिडिंग होतोय, तर ती आजीबाई आपल्याला बडबडेल, औषधं एवढी गरम का पडली, त्रास का झाला, तर बिलकुल नाही. आजी एकदम खुश होत्या माझ्यावर. म्हटलं काय झालं, अहो म्हणाले ते सगळं माझ्या अंगावर सूज होती, खूप पाय बी सुजले होते, कंबर दुखत होती, सगळं म्हणाले गायब झालंय आणि छान वाटते मला हलकं. तर म्हटलं पण त्या पाळीचं आणि ब्लिडिंगचं काय, अहो म्हणे ती 36व्या वर्षी गेली होती, इतक्या वर्षांनी म्हणाले ब्लिडिंग झालंय, काय म्हणाले त्रास नाही, छान वाटतंय, पण म्हटलं आता आपण ही औषधं पुन्हा वापरू नयेत, एवढ्या वयाला एवढं ब्लिडिंग आणि तो ब्लड लॉस असं नको. तर ह्या आजी 1 महिनाभराने माझ्याकडे पुन्हा आल्या. डॉक्टर म्हणाले ती मागे औषधं शिल्लक राहिलेत ना, ती म्हणाले परत घेऊ काय, म्हणाले त्यांनी जरा ब्लिडिंग वगैरे होऊन जातं आणि अंगावरची सूज वगैरे गायब होतं आणि खूप छान वाटतं. अरे वा. म्हणजे हा अनुभव असा आहे की भले आता तिला जे काही मेन्स्ट्रुएशन होणार आहे ऍट द एज ऑफ 64, हे अनओव्युलेटरी सायकल असेल, पण तेव्हा तिला जे काही ब्लिडिंग होऊन जातंय, त्या अंगावरची सूज असलेली निचरा होऊन जातोय आणि तिला जे काही छान हलकं वाटतंय, तर ते तिला मदत करणार आहे, तिच्या सगळ्या सिम्पटम्सना दूर करणार. ते नॉर्मल आपण येस, जर फायब्रॉइड नाहीये, कुठली गाठ नाहीये, तर काही घाबरायचं कारण नाही. तर अशा अवस्थेमध्ये अर्थात त्यातली औषधं वारंवार वापरायची नाहीयेत. भले ती आयुर्वेदाची असोत, त्यांचे काही उष्ण थंड असे परिणाम आहेत, तर ते वैद्याच्या सल्ल्याने ते काम करायचे. आणि एखाद्या अशा स्त्रीला त्याची मदत जर समजा होणार असेल, तर त्यांनी तिला लक्षण उपशम दिला गेला पाहिजे. त्याच्यामुळे वयवर्ष 64व्या वर्षी सुद्धा असं आर्तवाचं प्रवर्तन होऊ शकतं की जर निचरा होणं आवश्यक आहे, इतके वर्ष साठलेलं आहे, प्रवर्तन झालेलं नाही. तिला काय वाटलं 36व्या वर्षी रजोनिवृत्ती झाली म्हणून म्हणतो.
तर ज्या स्त्रियांना, म्हणजे या पॉडकास्टच्या माध्यमातून मला असं एकीकडे सांगायचंय, संदेश द्यायचा आहे की ज्या स्त्रियांना 33व्या वर्षी, 35व्या वर्षी, असा 38-40 अशा वर्षांमध्ये एक वर्ष आता पाळी आलेली नाहीये म्हणून आता माझा मेनोपॉज झाला असं म्हणून त्यांनी अलबेल न राहता, तो मेनोपॉज कोणत्या कोणत्या कारणांमुळे झाला असेल ती कारणं लक्षात घेण्यासाठी वैद्यांचा, डॉक्टरांचा नीट सल्ला घेऊन, त्याच्यामध्ये खूप बारकावे सगळे समजून घेऊन ते पक्क करायला पाहिजे. ओके. जर आवश्यक असेल तर त्यातली काही मदत घेऊन ती अजून पाळी आपली 45व्या वर्षापर्यंत, 48व्या वर्षापर्यंत येत कशी राहील, आणि हे प्रक्रिया निसर्गाला आपण मदत कशी करू शकू, ही जर क्रिया शक्य झाली तर स्त्रीचं आरोग्य या मासिक पाळीच्या नियमिततेमध्ये आणि तिच्या स्त्रीत्वामध्ये असं सगळं आहे. अर्थात पाळी बंद झाली म्हणजे तिचं स्त्रीत्व नष्ट झालं असं नाहीये, तो एक भाग आहे फक्त. पण या मासिक पाळीचं नीट नियमन आणि त्याचं आरोग्य नीट ठेवणे, लोकल हायजीन पासून सगळं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी अवेअरनेस, एज्युकेशन आणि अवेअरनेस खरी गोष्ट आहे. चिकित्सा म्हणजे फक्त औषधं देणं नाही, तर शिकवणं म्हणजे चिकित्सा आहे डॉक्टरचं, आणि ते पहिलं महत्वाचं काम आहे. राईट. आणि हा जो किस्सा तुम्ही सांगितला तो इथला दापोलीतला किस्सा आहे. येस. वाव. शहरांमध्ये आय होप म्हणजे दर्शक तो अन्यथा त्यांनी घेऊ नये. तर मी एक असं पण घडू शकतं हे समजण्यासाठी म्हणून मी हा किस्सा मांडला की तो एक्स्ट्रीम आहे. याचा अर्थ असं नाही की प्रत्येक एवढं वय असलेल्या स्त्रीला ते औषधं खायला घालायची, बिलकुल नाही. पण ती एक गोष्ट ध्यानात ठेवलेली असली तर जर समजा वयाच्या 64व्या वर्षी सुद्धा असं आर्तवाचं प्रवर्तन होऊ शकतं, तर 36-38 अशा वयाच्या स्त्रियांनी हतबल होऊ नये. काय अॅनिमिया आहे तर तो करेक्ट करावा, थायरॉइड संबंधी किंवा अशा काही विकृती जर समजा असतील तर त्या नीट कराव्यात, आणि त्यांचं पुन्हा मासिक पाळीचं सायकल रेग्युलर कसं होईल हे नीट पाहावं, म्हणजे त्यांचं आरोग्य नीट राहण्यासाठी त्यांना मदत होणार आहे. सो थोडस मागे गेलो आपण तर पहिली प्रथम म्हणजे विचार पडतो की मग हे प्रीमॅच्युअर मेनोपॉज येतं का, होतं का बऱ्याच केसेस मध्ये? मगाशी आता आपण बोललो तसं सगळ्यात मोठं कारण अॅनिमिया सारखं एक हे आहे, स्ट्रेस. मग तो ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरामध्ये असो, ही सगळे हॉर्मोन्स आहेत ना तुमच्या शरीरामध्ये, इस्ट्रोजन किंवा अन्य काय हॉर्मोन्स स्रवायचे आहेत, त्यामध्ये स्ट्रेस हा खूप मोठा भाग त्यातला रोल प्ले करतो. तर त्यामध्ये रसधातू आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की या सगळ्याचं नियमन करणारा रसधातू आहे. हा रसधातूची गुणवत्ता किती चांगली आहे त्याच्यावरती मासिक पाळीचं प्रवर्तन, कारण त्याचा एक तो उपधातू आहे आयुर्वेदात सांगितलेला. तर त्या रसाची निर्मिती चांगली होते का, तो सूक्ष्म अतिसूक्ष्म असा रसधातू बनतोय का, त्याच्यासाठी अग्नी पचन संस्था चांगल्या आहेत का, सर्व धातूंना पोषण नीट मिळतंय का, या स्तरावरती त्याचा विचार आहे. आणि मग त्या रसधातूला दुष्ट करणारी विविध कारणं आहेत, आणि मग त्याच्यातून चिंतनाम अतिचिंतनात जे स्ट्रेस संबंधीचा जो विषय आहे तो आयुर्वेदामध्ये अशा पद्धतीत रसदृष्टीमध्ये समजून घेतला जातो. आणि मग या रसाला नीट करण्यासाठी चिकित्सा मार्ग सांगितलेले आहेत, अगदी लंघनापासून सगळ्या विविध चिकित्सा. हो. ओके. ह्या सगळ्या चिकित्सा येतात. आणि हा एक झाला फक्त एक स्ट्रेस, हार्मोनल इम्बॅलन्स किंवा असं म्हणून अनेक प्रकारच्या आहारातल्या घटकद्रव्यांच्या कमतरतेमुळे, कुपोषणामुळे हे होतं. आणि थायरॉइड सारखे डिसऑर्डर्स आहेत, त्याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड ही खूप महत्वाचा रोल प्ले करते आपल्या चयापचय क्रियांमध्ये. त्याच्यामध्ये पण ज्या काही अनियमितता निर्माण होतात त्याच्यामध्ये पाळीमध्ये अनियमितता निर्माण केली जाते, आणि ती ह्या अशा अर्ली मेनोपॉजसाठी कारणीभूत ठरते. हिस्टेरेक्टमी सांगितलं हा फायब्रॉइडमुळे किंवा अशा ब्लिडिंगमुळे होणाऱ्या गोष्टींमुळे परिणाम. काही अवस्था आहेत ज्याच्यामध्ये काही स्त्रियांना कॅन्सर सारख्या दुर्धर विकारांना कमी वयामध्ये सामोरं जावं लागतं. आणि मग त्यांच्यामध्ये जी काही सायटोटॉक्सिक ड्रग्स आहेत, किमोथेरपी आहे, रेडिएशन आहे, याच्यामध्ये तो जो ओव्हरीज मध्ये असणारी जी काही बीज अंश आहेत ते सुद्धा अनेक वेळा नष्ट होतात, आणि मग स्त्रियांची काही काळ पाळी बंद होते. मग अनेक स्त्रियांमध्ये चालूही होते ते पुन्हा, पण ते सगळं चक्र बिघडतं, म्हणजे एक वर्ष मग पाळी येत नाही. जसं या कॅन्सरचीच चिकित्सा म्हणजे किमोथेरपी, रेडिएशन असं नाही, तर अन्य काही अशी औषधं असतात हॉर्मोनल किंवा अन्य सुद्धा, त्यांच्यामुळे सुद्धा अशी पाळी बंद होऊ शकते. वाव. ओके. आणि
बंद झाली म्हटल्यावरती मग आणि प्रीमॅच्युअर म्हणतोय आपण, म्हणजे वयोगट साधारण हो, 35 कमी ते वयामध्ये. 40 किंवा 45 या वयोगटाचा आपण हे करतो, उल्लेख करतोय. तर तिथे मग इन्फर्टिलिटी हा पण विषय येऊ शकतो, राईट? म्हणा तेव्हा तेवढ्या उशिरा कोणी कन्सीव्ह करत नाही. नाही, खूप But, भरपूर वेळेला अशा गमती घडतात, त्या आपण शेअर करणं आवश्यक आहे. हां. एक तर हल्ली मुलींची लग्न, करिअर, शिक्षण याच्यामुळे उशिरा होतात. हो. ज्या मुलीचं फर्टाईल एज आहे 24, 25, 28 अशा वयात, तेव्हा ती मुलगी शिकत असते, करिअरसाठी काय चांगलं पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असते. तिचं लग्न होतं 28, 29, 30 अशा वयात. त्याच्या पुढची 1-2 वर्ष तिची आणखीन जातात. आणि 33 आणि 34, 35 अशा वयामध्ये अजून कन्सीव्ह होत नाही, काहीतरी हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण झालेला आहे, कोणाला पीसीओडी आहे, कोणाला थायरॉइड आहे. अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये दिवस जाणे, कन्सीव्ह होणे ही प्रक्रिया लांबली की मग हे सगळं नाजूक प्रक्रिया आहे ही हार्मोनल सगळी सिस्टीम नीट चालणे. याच्यामध्ये अनेक स्त्रिया उशिरा लग्न, उशिरा कन्सेप्शन याच्यामध्ये इन्फर्टिलिटीच्या म्हणून पाहायला मिळतात. आणि मग त्यात असं काही समजा घडलं आणि मग ते पुरेसे हॉर्मोन्स स्रवत नाहीयेत म्हणून मग हॉर्मोनल प्रोफाईल पाहिली आणि मग ते पुरेसे स्रवतच नाही म्हटल्यावरती ती डिप्रेशन मध्ये जातात अनेक मुली, स्त्रिया, की ते AMH पुरेसं नाहीये, स्रवत नाही, आता मी म्हातारी झाली का काय, अजून तर कन्सीव्ह झालेलं नाहीये. असं 33 आणि 34व्या वर्षी मुलींना, स्त्रियांना हे सामना करावा लागतो. आणखीन एक प्रकार आहे, जसं इन्फर्टिलिटी उशिरा ह्या सगळ्यामुळे, तसं अनेक वेळा 40-45 वय आहे आणि आता बहुतेक आपलं सगळं हे आटपलंय म्हणून स्त्री निवांत असते आणि सगळं अलबेल चालू असतं आणि आता पाळी गेली म्हणून 4 महिने झाले, 6 महिने झाले, काही लक्षणं नसतात फारशी, थोडंसं ओबेज वगैरे समजा असलं तर मग काय आणखीन बघायला नको. त्याच्यामध्ये 6 महिने झाले तरी सुद्धा त्या स्त्रीला दिवस गेलेत हेच माहिती नसतं. तिला वाटतं आपल्याला मेनोपॉज झालाय आणि आपली पाळी गेली आणि प्रत्यक्षात काहीतरी कारणाने डॉक्टरांकडे जेव्हा जाते आणि ते सगळं पाहिलं जातं त्यावेळेला मग UPD करायला सांगतात डॉक्टर आणि दिवस गेलेत, 6 महिने झालेत, ते USG मध्ये वगैरे समजतं. अशा केसेस घडलेल्या बघायला मला मिळालेल्या आहेत की ऍट द एज ऑफ 45 ती स्त्री कन्सीव्ह झाली आणि तिला कळलंच नाही आणि 6 महिने झाले. हे प्रकार घडतात. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, एक इन्फर्टिलिटी आणि एक खूप लेट प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा अनेक धोके आणि अडचणी असतात. कारण त्या स्त्रीचं वय, शरीराला रिजिडिटी, त्या गर्भावरती होणारे परिणाम, असं बरंच काही काही अडचणीचे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. आपण मगाशी चर्चा करत होतो की अर्ली मेनोपॉज वगैरे हे शहरातल्या बायकांचं पण होतं आणि तुम्ही म्हणालात हो गावाकडे ग्रामीण भागात सुद्धा बघायला मिळतंय आणि ते प्रॉब्लेम्स वेगळे असतात. तर त्याच्यावरती काही थोडंसं ग्रामीण भागामध्ये जर समजा कुपोषणामुळे किंवा अॅनिमियामुळे असं होत असेल तर शहरामध्ये जरा एक वेगळी स्थिती आहे. सर्व उपलब्ध आहे, मुलींची वजनं वाढतायत, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, 8-8 तास 10 तास लॅपटॉप समोर काम करतायत, नोकरी करतायत, व्यायामाचा अभाव आहे आणि PCOS किंवा PCOD यांनी थैमान घातलेलं आहे. जसं डायबिटीस सगळीकडे पसरलेलं आहे ना, इतक्या मोठ्या प्रमाणात 12-15% म्हणजे प्रिव्हॅलन्स रेट म्हणजे खूप झाला. इतक्या मोठ्या प्रमाणावरती PCODचे केसेस सर्वत्र पाहायला मिळत आहेत. खूप वाढलेली वजनं, वाढलेल्या टेस्टोस्टेरॉन लेवल्स आणि अनेक मुलींना फॅटी लिव्हर चेंजेस झालेले आहेत, वजनं वाढतायत, कोलेस्टेरॉल वाढतंय आणि डायबिटीस सुद्धा अर्ली एज मध्ये बघायला मिळतोय. तर हे जे PCOD, PCOS, थायरॉइड, हायपोथायरॉइडिझम मेनली, डायबिटीस, हे सगळे भावंड आहेत एकमेकांची आणि ही अतिरिक्त संतर्पण म्हणजे अतिरिक्त पोषण त्यांना मिळाल्यामुळे होत आहेत. तर ते आपला एकंदर आहार विहार दिनचर्या याच्यामध्ये सगळ्याची उत्तरं दडलेली आहेत. तर दोन्ही गोष्टी आहेत की एकतर चांगल्या पोषणाचा अभाव म्हणून पण आणि एका ठिकाणी खूप ट्रॅफिक जाम आहे म्हणून, असं दोन्ही प्रवर्तन होत नाही असं आहे. ओके, वाव. म्हणजे हे सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत, PCOD, PCOS, थायरॉइड वगैरे वगैरे वगैरे. आणि जे आपण खातोय पितोय सिटीमध्ये तर खूपच म्हणजे जंक खाल्लं जातं, प्रोसेस्ड फूड आणि वेळी पाळल्या जात नाही जेवणाच्या, ओव्हर इटिंग होतंय वगैरे, हे सगळं रिस्पॉन्सिबल आहे. लोकांना एकतर मीडियाच्या विविध मदतीमुळे सकाळी उठून भरपूर पाणी प्या किंवा
अनेक मोड आलेली कडधान्य किंवा विविध ज्युसेस प्या, सकाळी भरपूर नाश्ता करा, किंवा जेवणाच्या काही वेळा चुकीच्या, ऑफिस टाइम आणि असं सगळं, भूक लागलेली आहे 12 वाजता, जेवतोय 2 वाजता, प्रवास, मग या सगळ्यामध्ये, आणि संध्याकाळी सुद्धा ऑफिस सुटते 7 वाजता 6 वाजता, असं यायला वाजतायत 9-10, तर ते सगळ्या जेवणाला उशीर, सगळ्या क्रियांना उशीर, झोपणं फार उशिरा, जागरण, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपलं एक जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ना, ते बिघडवून घेतलेलं आहे आपण. तर ते बायोलॉजिकल क्लॉक लक्षात न घेता आपल्या शरीराचं घड्याळ बदललेलं असल्यामुळे ते शरीरामध्ये घड्याळ चालू आहे आपल्या. महिन्याला पाळी नीट येण्यासाठी आपण सकाळी लवकर उठायला हवंय, वेळच्या वेळेला आंघोळ पांघोळ उरकून जेवण खावण वेळच्या वेळेला व्हायला हवंय, सर्व क्रिया नीट. रोजची जर समजा आपलं घड्याळ नीट सेट केलं तर महिन्याचं घड्याळ सेट होणार आहे, महिन्याचं आणि वर्षाचं सुद्धा. बायोलॉजिकल क्लॉक निसर्गाप्रमाणे चालायला हवंय, आणि ते आपण चालणं जर झालं नाही तर मग हे त्रास उगवला. बरं, अमुक केसेसमध्ये जिथे आपण जे प्रीमेच्युअर मेनोपॉज झाले ते आपण रिव्हर्स करू नाही शकलो, तर त्याचे काय उपाय होतात तब्येतीवरती? एक तर हा जो प्री मेनोपॉज, पेरी मेनोपॉज म्हणतात त्याला. अच्छा. एक तर अर्ली मेनोपॉज विषयी आपण मगाशी बोललो, 30, 32, 33 अशा वयामध्ये असे होणारे, 35 वर्षामध्ये होणारे. पण मुळात आपल्याला जास्त फोकस केलं पाहिजे मॅक्झिमम संख्या असणाऱ्या स्त्रियांची, ती म्हणजे पेरीमेनोपॉझल पिरियडमध्ये 40 नंतर, वयवर्ष 40 नंतर पाळी जाण्याचं वय 50 हे धरून चाललं तर हा कालावधी पेरीमेनोपॉझल पिरियड हा 10-10 वर्ष चालतो. नंतर सुद्धा पाळी बंद झाल्यानंतर एक वर्षभर पाळी आलेली नाहीये, तो सुद्धा एक आपण पेरीमेनोपॉझल पिरियड असंच म्हणून समजतो. एक वर्षभर पाळी आली नाही तर मग आपण ह्याला मेनोपॉज आहे असं म्हणतो, डिफाईन केलं जातं. तर ह्या पेरीमेनोपॉझल पिरियडमध्ये अनेक स्त्रियांना आपलं आता स्त्रीत्व आपलं कमी होतंय का काय म्हणून डिप्रेशन मध्ये जातात, आपण म्हाताऱ्या होतोय का काय, आपल्याला सुरकुत्या पडतायत, आपल्याला अनेक उत्साह पूर्वीसारखा राहिला नाहीये, इफिशियन्सी त्याची कमी होते, असं तिला जे काही बदल होत असतात हॉर्मोनल चेंजेसमुळे. हॉट फ्लशेस हा शब्द सगळ्यांना सध्या माहिती बऱ्याचसा व्हायला लागलेला आहे. हे एकच लक्षण नाहीये. पुरेशी झोप न लागणं, उत्साह नसणं, कॉन्स्टिपेशन होणं, ड्रायनेस सगळ्या अंगावरती येणं, अगदी केसापासून नखशिखांत सगळ्या एक एक पेशींवरती ह्या इस्ट्रोजनच्या डेफिशियन्सीमुळे हे सगळे त्रास होत असतात. हे सगळं शरीरातलं हॉर्मोन हे कमी होत असतं इस्ट्रोजन, आणि त्याच्यामुळे मग हे सर्व पेशींवर शरीराच्या स्नायू आहेत वेगवेगळे, स्ट्रायटेड मसल्स, तर त्या सगळ्या स्नायूंवरती त्याचे परिणाम, हृदयावर परिणाम, अंतरांवर परिणाम, अगदी स्मरणशक्ती सुद्धा त्याच्यावरती परिणाम. अनेक स्त्रिया या वयामध्ये एक तर मूड स्विंगमुळे बेचैन झालेल्या असतात, विस्मरण त्यांना अनेक वेळा व्हायला लागतं. एक डिमेन्शिया नावाचा प्रकार आहे जो म्हाताऱ्या माणसांना होतो, त्या संबंधी आपण जरा विस्तृत नंतर बोलूया. पण त्याची सुरुवात ही अगदी अशी थोड्याशा मानसिक काही कारणांमध्ये बदल होत चिडचिड आणि रागराग असे प्रकार होत असतात. तर त्यामध्ये एक तर ती स्त्री चिडचिडी किंवा रागी क्रोधी अशी बनते. दुसरा प्रकार आहे सट डाऊन होऊन जाणं, डिप्रेशन मध्ये जाणं, आणि तिसरा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये भीती वाटायला लागते त्या स्त्रीला. तर ते सगळे प्रकार हे नीट ऍड्रेस होणं आवश्यक आहे. एखादी स्त्री जिला अनेक जबाबदाऱ्या आहेत, अनेक लोकांना जी हँडल करते, तिला ते सगळं तिच्या मनासारखं नीट न झाल्यामुळे ती क्रोधी बनेल, चिडचिडी बनेल, तर ते एक मॅनिफेस्टेशन आहे. दुसरा प्रकार आहे तो काही मनोवैगुण्य असल्यामुळे डिप्रेशन मध्ये जाणे. अनेक गृहिणी डिप्रेशन मध्ये जातात आणि ते त्यांना कळत नाही आपण डिप्रेशन मध्ये आहोत म्हणून, कारण इतका काळ ती छान मस्त असते, छान अशी उत्साही आणि अशी, आणि नंतर ती एकदम जाते. ज्या स्त्रियांना अगोदर डिप्रेशन कुठल्या तरी कारणाने अनुभवलेलं असतं ना, त्याच्यावर मार्ग त्यांनी शोधलेले असतात. त्यामुळे ऍक्च्युअल असं जेव्हा मेनोपॉझल पिरियडमध्ये, पेरीमेनोपॉझल पिरियडमध्ये येतं ना डिप्रेशन, तेव्हा ते हँडल करतात. पण ज्यांना अगोदर तो काही प्रकार माहितीच नसतो त्यांच्यासाठी ते एक संकट असतं. आणि तिसरा जो प्रकार आहे फिअर, भीती,
बिभेती, दुर्बलो, अभीक्ष्णम ध्यायती, ही सगळी ओज क्षीण होण्याची लक्षणं अनेक स्त्रियांमध्ये बघायला मिळतात. आणि ह्या सगळ्याचा आम्ही संबंध वातदोष, पित्तदोष, कफदोष याच्याशी लावतो. जी स्त्री क्रोधी झालेली आहे, चिडचिडी झालेली आहे, तिच्यामध्ये पित्तदोषाचं प्राधान्य लक्षात घेतो, तिला हॉट फ्लशेस वगैरे अशी लक्षणं जास्त निर्माण होतात. जी डिप्रेशन मध्ये गेलेली आहे ती अशी माणसं अनेक वेळा ओव्हर इटिंग मध्ये वगैरे जाऊन वजन वाढवून घेतात. किंवा ज्या घाबरलेल्या अशा स्थितीमध्ये ज्या स्त्रिया आहेत, बिभेती म्हणजे घाबरणे, दौर्बल्य येणे, मानसिक आणि शारीरिक दोन्ही, अभीक्ष्णम वारंवार एकाच विषयाचं चिंतन करत राहतात. व्यथितेंद्रिय, त्यांची इंद्रिय आणि मन असं सगळं व्यथित राहतं कायम. तसे कॅटेगरी आम्ही केलेली असते त्या सगळ्या गोष्टींची. अनेक दुर्विचार मनामध्ये त्यांच्या येत राहतात, दुःच्छायो, दुर्मना, रुक्षता येते. शरीराला जशी रुक्षता येते ना, अशी अनेक स्त्रियांच्या मनालाही रुक्षता येते. ज्या गोष्टी, जे प्रसंग पूर्वी ते पाहून त्यांना भावुक व्हायला होईल, ते या प्रकारच्या काही गोष्टींमध्ये त्यांना ते आता त्याचं काही वाटत नाही असं होतं. असा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार अतिभावुक होणे, दोन्ही त्रासदायक आहे. तर त्यामुळे असं दुःच्छाय, दुर्मना, वृक्ष भवेत क्षामश्च तत्क्षय, तर ही जी ओज क्षयाची जी अवस्था आहे ती ट्रीट करणं खूप आवश्यक असतं. याचं कारण हे ओज हे आपल्या जीवनाचा खूप मोठा आधार आहे. एखादी व्यक्ती तेजस्वी आहे, ओजस्वी असं जेव्हा म्हणतो तेव्हा लाईफ ती व्यक्ती जगते असं ते आपण पाहत असतो. आणि हा जीवनाचा आधार ज्या वेळेला सगळं क्षीण होतो ना, तेव्हा या वयामध्ये अनेक स्त्रिया मानसिक विकाराने ग्रस्त होतात. अनेक प्रकारची अशी अँटीडिप्रेसंट आणि अशी काय काय औषधं खात असतात. आणि अनेक स्त्रिया ह्या सुसायडल टेंडन्सी त्यांच्यामध्ये बघायला मिळालेली आहे. खूप नाजूक विषय येतो. आणि या विषयामध्ये पडल्यामुळे मला ते लक्षात येतं की ज्या वेळेला मी त्या स्त्रीकडे खूप बारकाव्याने बोलतो, मी किंवा माझी सौ, तेव्हा त्या स्त्रिया सांगतात की आम्हाला अनेक वेळा जीव नकोसा होतो, एवढं त्यांना ते त्रास होत असतो. आणि जेव्हा ती स्त्री जेव्हा हे वाक्य बोलते ना, तेव्हा त्या विषयाचं खूप असं खोली आणि गांभीर्य आणि असं सगळं महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते नुसतं हे काय मेनोपॉजमुळे असं म्हणून सोडून चालत नाही. आणि केवळ त्या हॉर्मोनच्या गोळ्या खाऊन हे बरं होणारं प्रकरण नसतं. एखाद्या वेळेस तुमचे कुठले हॉट फ्लशेस आणि काय मानसिक ठराविक लक्षणं HRT वगैरे घेऊन कमी होतात तात्पुरती, पण त्याला एक होलिस्टिक अप्रोच, जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, त्याला आयुर्वेदासारख्या शास्त्राची मदत, असं सगळं घेऊन त्या स्त्रीला सर्वांगीण मदत तिला व्हायला हवी. आणि तिचं चिंतन गेली 12 वर्ष आम्ही करतोय. आणि त्याला आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि विविध प्रकारच्या कंप्लेंट्ससाठी एक जो विशिष्ट प्रोटोकॉल आम्ही फॉलो करतोय ना, त्यांनी अशी 8-8, 15-15 लक्षणं अशी जादूसारखी गायब होतात. अरे वा. आणि त्याच्यासाठी केलेला क्वेश्चनियर आणि काही वेळेला नाडी परीक्षण करत असताना त्याच विषयाचं अखंड चिंतन चालू असल्यामुळे ती लक्षणं त्या स्त्रीने भले सांगो किंवा न सांगू ती आम्हाला स्फुरत जातात. आणि त्या स्त्रीला ते विचारायला लागल्यावरती, अरे हे तर मी डॉक्टरांना सांगितलंच नव्हतं, हे डॉक्टर कसं काय सांगतायत, तर त्याच्या संबंधीचं चिंतन असल्यामुळे ते विचारत जातं, कडी एक एक जुळत जाते. आणि मग ते सगळं त्याचा उलगडा झाल्यामुळे मग चिकित्सेची दिशा खूप छान ठरून तिला परिणाम मग छान शारीरिक आणि मानसिक दोन्ही साधता येतात. आय एम सो इम्प्रेस्ड. म्हणजे विचार नव्हता केला आयुर्वेदा थ्रू पण आपण हे करू शकतो. आणि गंमत म्हणजे तुम्ही मगाशी जो विषय सांगितलात ना, आयुर्वेदामध्ये याची चिकित्सा आहे का, तर गंमत म्हणजे की वत्सरात 12 ऊर्ध्वम याती 50 क्षयम, याच्या व्यतिरिक्त काहीही श्लोकाचं वर्णन आयुर्वेदात मेनोपॉज या शब्दाने किंवा अक्षरशः रजो निवृत्ती हा सुद्धा शब्द आयुर्वेदात नाही. अच्छा. रजो निवृत्ती हे एक मेर ट्रान्सलेशन आहे मेनोपॉजचं. ओके. तो श्लोक याती 50 क्षयम म्हणजे आर्तव क्षय असं त्याचं नाव आहे आयुर्वेदीय. तो आमचा चिकित्सेचा आणि आयुर्वेदीय टर्मिनॉलॉजी आणि टेक्निकली त्याकडे बघणे याचं संबंधी आहे. पण तो रजक्षय, आर्तवक्षय असं म्हणून आम्ही त्याला संबोधतो. आणि मग ते वेगळ्या वेगळ्या योनिव्यापदांमध्ये वातज योनिव्यापद किंवा पित्तज योनिव्यापद असं म्हणून आम्ही त्याला ते ट्रीट करत असतो. प्रत्यक्षात ही एक रजोनिवृत्तीची ही चिकित्सा असं ते नसून आयुर्वेदामध्ये त्याच गोष्टीकडे विविध अँगलनी पाहून ते करणं आणि असं तो एक अप्रोचच वेगळा आहे. म्हणजे म्हणून माझ्या मिशन स्टेटमेंटमध्ये एक होलिस्टिक अप्रोच ऑफ आयुर्वेद असं मी जे कायम म्हणतो, तो सर्वांगीण विचार करणं आणि ते खूप कस्टमाइज करायला हवंय. सब घोडे 12%, सर्व स्त्रियांना एकच हॉर्मोन खायला घालून ते नाही करायचे.
याचं साधं उदाहरण सांगतो. एक स्त्री जिला हिस्टेरेक्टमी झालेली आहे, गर्भाशय काढून टाकलेला आहे आणि तिला मेनोपॉजचे त्रास, इस्ट्रोजन डेफिशियन्सी हे सगळं होणारे असं लक्षात घेऊन एखाद्या डॉक्टरांनी एक हॉर्मोनल पिल दिलेले आहेत आणि ते खाऊन तिला बरं आहे समजा. आणि ही सगळे हॉर्मोन आणि गोळ्या सगळ्या OTC प्रॉडक्ट म्हणून ओव्हर द काउंटर उपलब्ध असतात. समजा असं हिस्टेरेक्टमी केलेल्या स्त्रीने घेत असलेली औषधं, समजा एखादी नॉर्मल स्त्री जिला ते सगळे काय काय त्रास होत आहेत आणि हिस्टेरेक्टमी झालेलं नाहीये म्हणून ती घ्यायला लागली, तर तुला हेवी ब्लिडिंग आणि असं काय काय होतं, काय काय वेळेला विड्रॉल ब्लिडिंग आणि असं काय काय, त्यावेळेला अगं तुला कोणी सांगितलं हे खायला? स्वतःच्या मनाने हॉर्मोन्स खातात. हो होतं. काय म्हणजे त्या सगळ्या गर्भनिरोधक गोळ्या कशा उपलब्ध असतात, ती ही हॉर्मोनल पिल्सच आहेत ना, तसं उपलब्ध असतात ह्या गोळ्या दुर्दैवाने. पण त्या स्त्रिया खातात आणि मग त्याचे हॉर्मोनचे दुष्परिणाम त्या स्त्रियांना भोगून अतिरिक्त ब्लिडिंग होणे आणि असे काही काही त्रास भोगत असतात. आणि आणखीन एक त्याचं एक ह्या हॉर्मोनच्या संबंधी म्हणून ऍड करतो, अनेक स्त्रिया त्याच्यावरती इतक्या डिपेंडेंट होतात की मी या हॉर्मोनच्या गोळ्या समजा नाही खाल्ल्या तर माझं हे काही पाळीचं गणित नीट महिन्याच्या महिन्याला पाळी येणार नाही, आली तरी थांबणार नाही, असं सगळं तिच्या डोक्यात बसून राहिलेलं असतं. त्यामुळे 2-2, 3-3, 4-4 वर्ष त्या हॉर्मोनच्या गोळ्या ती स्त्री खात राहते. कधीतरी एकदा दिलेल्या असतील एखाद्या कारणासाठी डॉक्टरांनी, पण त्या तशा सलग नाही खायच्या आहेत त्यांनी. मग त्यांचं खूप काउन्सिलिंग करून त्यांना काही अन्य आयुर्वेदीय औषधांची मदत देऊन त्या गोळ्या मला हॉर्मोनच्या सोडवाव्या लागतात. त्याच्यासाठी 1-1, 2-2 महिने जातात. आणि मग तिलाच जेव्हा कॉन्फिडन्स येतो ना की या हॉर्मोनच्या गोळ्या न खाता सुद्धा माझी पाळी योग्य वेळेला येते, योग्य वेळेला थांबते, तेवढ्याच कालावधीसाठी येते, त्यावेळेला तिला मग खूप छान आनंद होतो. कारण हॉर्मोनच्या गोळ्या खात असताना ते नुसतं पाळी थांबणं किंवा सुरू होणं एवढंच होत नाही, तर तिला त्याची हायपर ऍसिडिटी, ओबेसिटी आणि अन्य हॉर्मोनचे त्रास सगळे तिला सहन करावे लागत असतात. फक्त ती एक सोय म्हणून ते करत असते. हा इतका विषय वास्ट आहे ना की मी बोलत बसू तेवढं थोडं आहे. तुमचा नवीन प्रश्न घेऊया म्हणजे त्याला नवीन हे मिळेल. सो आपल्याला त्याच्यासाठी पार्ट 2 करावा लागेल, कारण मेनोपॉज म्हणजे उशिरा वयामध्ये जे नॅचरली जो झालेला मेनोपॉज आणि मग तो मेनोपॉज होताना जो बऱ्याच बायकांना त्रास होतो त्या विषयावरती बोलायचं. सो त्याचा मला एक वेगळाच एपिसोड करावा लागेल, कारण तोही तेवढाच एक अध्याय असे म्हणजे या विषयावरती मुद्दाम म्हणून आम्ही पुस्तक लिहिलंय आणि ते पुस्तक खूप बारकाव्याने त्याचं विशद वर्णन मराठी आणि इंग्लिश दोन्ही विषयांमध्ये. तर ते तिला जपताना असा विषय म्हणून मी त्या पुस्तकाचं नाव याच्यासाठी असं लिहिलंय की इट्स एव्हरीथिंग अबाउट केअर. ते सगळं त्याला जे कौटुंबिक सगळे मुद्दे आहेत, अँगल आणि असे सगळे वैद्यकीय, शारीरिक, मानसिक सगळं लक्षात घेऊन ते पुस्तक लिहिलंय. आणि त्याच इंग्लिश पुस्तकही आहे नेचर्स पॉज. तर तो हा नुसता पॉज नाही, तर एक अवस्था बदलते, हा एक प्ले आहे, असं ते सगळं नीट मांडणं आवश्यक आहे. म्हणून मग त्याचं एंटरिंग मेनोपॉज ग्रेसफुली एम्ब्रेसिंग आयुर्वेद असं म्हणून तो विषय मांडणं लोकांसमोर आवश्यक आहे. आणि हे पुस्तक नुसतं लिहून पुरेसं नाही, तर मला ते पुस्तक शिकवावं लागणार आहे. त्याच्यासाठी स्त्रियांना एकत्र करून मग आम्ही इथे कॅम्प घेत असतो आणि मग त्या कॅम्पच्या द्वारे त्या अबव 40च्या स्त्रियांना ते नीट सगळे विषय शिकवणे, त्यातल्या काही गोष्टींचा अनुभव त्यांना देणे, पंचकर्मापैकी शिरधरा, अभ्यंग, असं आम्ही इथे काम करत असतो. म्हणजे नुसतं पुस्तक लिहून बघणार नाही, तर त्यांना पुस्तक थिअरी आणि प्रॅक्टिकल असं दोन्ही करून द्यायला लागेल. आणि आमचा प्रयत्न हे केवळ माझ्या पुरेसच मर्यादित न मला ठेवता ही एक चळवळ झाली पाहिजे भविष्य काळात. आणि हे असं अनेक करणारे वैद्यकीय डॉक्टर, वैद्य, विद्यार्थी तयार झाले पाहिजेत असं माझा प्रयत्न आहे. एक ठराविक कालावधीनंतर मला उठून बाजूला बसायचंय आणि अनेक माणसं ते करतायत आणि ती चळवळ पुढे नेतायत असं मला भविष्य काळामध्ये इच्छा आहे माझी. कारण हे आपण हाफ ऑफ द पॉप्युलेशन संबंधी बोलतोय आणि ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ती चळवळ म्हणून चालू राहिली पाहिजे. थँक्यू सो मच. थोडा वेळ काढून तुम्ही, थोडा नाही भरपूर वेळ काढून तुम्ही धन्यवाद. हा पार्ट 1 केला आणि पार्ट 2 साठी आपण नक्की भेटणार आहोत. नक्की. थँक्यू सो मच. धन्यवाद.